आपल्याजवळ जे काही आहे ते दुसऱ्याला मुठभर का होईना देता आलं पाहिजे, कारण दिल्याने कमी होत नाही, उलट त्यामध्ये वाढच होत राहते असं दानाचं महत्त्व शिकवणारी शिवामूठ श्रावणातल्या दर सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये दर सोमवारी शिवामुठीचं व्रत कसं करावं, त्याचे काय नियम आहे, पूजेची पद्धत कशी आहे, उपवास कसा करावा, उद्यापन कसं करावं, या सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। शिवामुठीलाच शिवमुष्टी असंही म्हटलं जातं। तर शिवामुठीचा अर्थ काय होतो ते मी तुम्हाला सांगते। जसं आपण भगवान शिवशंकरांना जलाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करतो, त्याचप्रमाणे हा त्यांना प्रिय असणाऱ्या धान्याचा एक प्रकारे अभिषेकच आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता पूजेची सर्व तयारी मी करून घेतलेली आहे। सर्व देवी देवतांच्या मूर्ती स्वच्छ करून घेतल्या, त्यांना स्नान सुद्धा घालून घेतलं। त्यानंतर देवपूजेमध्ये जी काही भांडीकुंडी आपल्याला लागतात ती सुद्धा स्वच्छ करून घेतलेली आहे। पूजेचं सर्व साहित्य आपण जमवून जुळवून घेतलेलं असलं की मग आपल्याला सारखं उठावं लागत नाही आणि पूजा सुद्धा आपली सुफळ संपूर्ण होते। पूजेची सुरुवात नेहमी दिवा लावून करायची। तर श्रावणी सोमवारचं हे शिवामुठीचं व्रत असतं। तर विवाहित स्त्रियांनी लग्न झाल्यानंतर संपूर्ण 5 वर्ष हे करायचं असतं आणि 5व्या वर्षी आपल्याला त्याचं उद्यापन करायचं असतं। म्हणजे एखादीचं लग्न झालं आणि लग्नाचं पहिलंच वर्ष आहे तर तेव्हा हे व्रत सुरू करावं आणि 5 वर्ष करून 5व्या वर्षी त्याचं उद्यापन करावं। पण ज्यांना हे कधीच माहिती नव्हतं किंवा ज्यांनी आजपर्यंत कधी केलं नाही, तर आपलं वय कितीही असो किंवा आपलं लग्न होऊन कितीही वर्ष झालेली असली तरी पण हे व्रत आपण करू शकतो। आणि 5 वर्षच काय, जोपर्यंत तुम्ही श्रावणी सोमवारचं व्रत करतात त्याच पद्धतीने तुम्ही प्रत्येक श्रावणामध्ये कितीही वर्ष हे शिवामुठीचं व्रत करू शकतात। कारण आपण भलेही श्रावणी सोमवारचं व्रत करतो, पूजा करतो, तर त्यामध्ये शिवामूठ वाहनं हे आलंच। त्यामुळे मग 5 वर्षापेक्षा तुम्हाला कायमस्वरूपी हे करायचं असेल तरी तुम्ही करू शकता। पण एक नियम म्हणून मी तुम्हाला सांगितलं की विवाहित महिला लग्न झाल्यानंतर 5 वर्ष हे व्रत करत असतात। तर या व्रताच्या पूजेमध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा असतो। दिव्याला गंधफूल वाहून नमस्कार करायचा, त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा। आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं, थोडीशी खोबण करायची म्हणजे गोकर्ण मुद्रा करायची, जेणेकरून आपल्याला पाणी टिकवून ठेवता येतं। त्यामध्ये फूल घ्यायचं आणि ते घेतल्यानंतर आपलं नाव सांगायचं, आपलं हे व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे तो सांगायचा आणि त्यानंतर ते पाणी ताटामध्ये सोडायचं। त्यानंतर 3दा आपल्या तळहातावर पाणी घ्यायचं, डाव्या हाताने उजव्या हातावर ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असं 3दा म्हणून तुम्ही ते 3दा पाणी ताटामध्ये सोडलं की 2दा परत पाणी तुमच्या तळहातावर घ्यायचं आणि तेव्हा म्हणायचं ओम नारायणाय नमः, ओम विष्णवे नमः। याला म्हणतात आचमन करणं आणि ते तळहातावर 2दा घेतलेलं पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं आहे। आता तुम्ही संकल्प करताना जे पाणी ताटामध्ये सोडलेलं होतं ते तुम्ही एखाद्या झाडाला नंतर घालून देऊ शकता, फक्त तुळशीला घालायचं नाही। यानंतर तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे। तर सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं, मी सर्व देवी देवतांच्या मूर्ती स्वच्छ करून घेतल्या होत्या आणि त्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती देवघरामध्ये मी मांडल्या आणि त्यांची पूजा सुद्धा केली। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला फक्त शिवलिंगाची पूजा करायची आहे। आता सर्व देवी देवतांची पूजा आपण पहिल्यांदा केली आणि शिवलिंगाची पूजा मागे ठेवली तर अर्थातच काय होतं, आपल्याकडून श्री गणेशांची पूजा अगोदर होऊन जाते। कोणतीही पूजा म्हटली की आपल्याला सर्वप्रथम श्री गणेशांना मान द्यावा लागतो, त्यांची पूजा करून मगच आपण बाकी देवी देवतांची पूजा करू शकतो। आणि तसंही दररोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा शिवलिंगाची पूजा सगळ्यात शेवटी करायची किंवा मग आपण खालीच सर्व देवी देवतांना अगोदर गंध वगैरे लावून घेतला आणि देवघरात मग त्या मांडतोय तर शिवलिंग सगळ्यात शेवटी ठेवावं असा नियम आहे। त्यामुळे मग आपलं हे व्रत आहे तर आपण शिवलिंगाची पूजा सर्व देवी देवतांची पूजा झाल्यावर करत आहोत। तर शिवलिंगाला आपण पाण्याने अभिषेक घालू शकतो, त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने सुद्धा घालू शकतो। पण तुम्ही कोणताही अभिषेक जेव्हा करतात म्हणजे पाण्याव्यतिरिक्त इतर पदार्थांचा, तरी पण सुरुवात जी आहे ती पाण्याने अभिषेक घालून मगच करायची। आता इथे मी दुधाने अभिषेक केला आणि अभिषेक करत असताना पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधामूर्तम स्नानम समर्पयामी हा मंत्र किंवा ओम नमः शिवाय
असं आपल्या मुखामध्ये सदैव असलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे कटू विचार येत नाही. भगवंताचं जे काही नामस्मरण आहे ते आपल्या मुखामध्ये सदैव असावं. तर शिवलिंगाचा अभिषेक केला, त्यानंतर पुन्हा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घेतलं, कपड्याने पुसून घेतलं, त्यानंतर चंदनाचा गंध लावून घेतला. शिवलिंगाला तुम्ही चंदनाचा, अष्टगंधाचा, बुक्क्याचा किंवा गुलालाचा गंध सुद्धा लावू शकतात. तर शिवलिंगावर भस्म वाहताना ते ताजं असावं, म्हणजे आपण जो काही धूप लावतो, अगरबत्ती लावतो, तर त्याचा जो काही गरम गरम भस्म असतो ना, तर तो वाहण्याची पद्धत आहे. किंवा मग तुम्ही अगोदरच तो बनवून ठेवला असेल, इतर वेळा जेव्हा अगरबत्तीचा अंगारा पडतो, धुपाचा अंगारा पडतो, किंवा तुम्ही विकत आणलेला भस्म असेल तर तोही वाहू शकता. पण एक धर्मशास्त्राचा जो काही नियम असतो, जे माझ्या वाचनात येतं, जे काही मी अभ्यास करते, तर त्यानुसार मी तुम्हाला नवनवीन माहिती देण्याचा नेहमी प्रयत्न करते. तर इथे मी शिवलिंग एका पितळेच्या ताटामध्ये स्थापन केलेलं आहे. त्यानंतर रुद्राक्षाची माळा होती तर तीही साईडने लावली, जेणेकरून जेव्हा जेव्हा आपल्याकडे शिवलिंगाच्या पूजेमध्ये सर्व साहित्य उपलब्ध नसतं, पण आपल्याकडे रुद्राक्षाची माळ जरी असली ना, तरी ती सर्व गोष्टींची कमतरता भरून काढते. कारण शिवलिंगाच्या पूजेमध्ये आपल्याला धोत्र्याचं फूल, फळ, त्याचबरोबर आपल्याला बेलाचं फळ लागतं, बेलाचं पान लागतं. पण मला इथे फक्त बेलाची पानं, पांढरी फुलं आणि ही पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं मिळालेली आहे. तर त्यातच मी पूजा करणार आहे. मीही तुम्हाला हेच सांगेल की जेव्हा तुम्हाला पूजेचं सर्व साहित्य उपलब्ध होत नाही, तेव्हा तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये श्रद्धेने आणि मनोभावे पूजा केली, व्रत केलं, तरी सुद्धा तुम्हाला भगवंत नक्कीच प्रसन्न होतात. तर इथे मी थोडीफार फुलांची सजावट करते. सजावट करणं न करणं हा सर्वस्वी तुमच्या आवडीचा भाग आहे. त्यामुळे तुम्ही एकदम साधी सिंपल पूजा करणार असाल तर तुम्ही तशीही करू शकतात. तर तुम्हाला माहितीच आहे, शिवलिंगाला वाहण्यासाठी पांढऱ्या रंगाची फुलं वापरली जातात. तर इथे मी मोगऱ्याची फुलं वाहिलेली आहे. त्यानंतर झेंडूच्या फुलांची आरास साईडने करून घेत आहे. शिवामुठीच्या व्रताची माहिती सांगते. श्रावणातल्या दर सोमवारी आपल्याला हे शिवामुठीचं व्रत करायचं असतं. उपवास करताना आपल्याला मीठ न घातलेले पदार्थ खायचे असतात, म्हणजे अळणी पदार्थ खाऊन किंवा मग फलाहार घेऊन आपल्याला हे व्रत करायचं असतं. संपूर्ण दिवसभर उपवास करायचा. संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर किंवा प्रदोष काळातली पूजा झाल्यावर तुम्ही हा उपवास सोडू शकतात. पूर्ण जेवण होईपर्यंत तुम्हाला कुणाशीही बोलायचं नसतं, म्हणजे मुक्याने जेवून तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो. तर हा एकदम साधा सोपा नियम आहे. अजून सांगायचं झालं तर या पूजेच्या सुद्धा 2 पद्धती आहे. जसं की तुम्ही दिवसभर उपवास केला प्रत्येक श्रावणी सोमवारी, तर यंदा श्रावणामध्ये 5 सोमवार आहे. तुम्ही 5ही सोमवारी दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये, म्हणजे संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होण्याची वेळ होते, तर सूर्यास्त होण्याच्या पाऊण तास अगोदर आणि सूर्यास्त झाल्यावर पाऊण तास ही जी वेळ असते, तर ती प्रदोष काळाची वेळ किंवा प्रदोषकालीन समय आपण त्याला म्हणू शकतो. तर त्यावेळेस पूजा करू शकता. पूजा झाल्यावर लगेच नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. किंवा मग तुम्ही सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुमच्या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा करून घ्या. उपवासाला सुद्धा सुरुवात करा. संध्याकाळी पुन्हा प्रदोष काळामध्ये पूजा करा, नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर उपवास सोडू शकता. तर बऱ्याच जणींचं काय होतं, सकाळी सकाळी वेळ मिळत नाही, तर मग त्यांनी दिवसभर फक्त उपवास केला, संध्याकाळी पूजा मांडणी केली प्रदोष काळामध्ये आणि मग पूजा केली, उपवास सोडला तरी सुद्धा चालतं. तर दोन्ही पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता. तर शिवलिंगावर मी बेलपत्र वाहिलं. बेलपत्र नेहमी पालथं करून वाहायचं. 1, 3, 5, 7, 11, 21 किंवा 108 बेलपत्रही तुम्ही शिवलिंगावर वाहू शकतात. पण इतकी जास्त मिळाली नाही तर तुम्ही साधं 1 बेलपत्र वाहिलं आणि नमस्कार केला तरी सुद्धा पुरेसा आहे. तर शिवलिंगावर मी एक पांढऱ्या रंगाचा धागा अर्पण केला, जो त्यांना अतिशय प्रिय आहे किंवा त्यांचं वस्त्र म्हणून आपण तो अर्पण करायचा असतो. एवढी सगळी पूजा झाल्यानंतर वेळ असते शिवलिंगावर शिवामूठ वाहण्याची, म्हणजेच काय, भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीच्या मूठभर धान्याचा अभिषेक करण्याची. भगवान शिव आणि आपण वाहतो ते त्यांच्या आवडीचं मूठभर धान्य, या दोन्ही गोष्टीच्या संयोगावरून शिवामूठ हा शब्द तयार झालेला आहे. श्रावणामध्ये जितके सोमवार येतात तर त्या प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची शिवामूठ शिवलिंगावर वाहिली जाते आणि त्यावेळेस शिवामुठीचा मंत्र सुद्धा म्हटला जातो. आपल्या उजव्या तळहातामध्ये किंवा उजव्या हाताच्या मुठीमध्ये ते आपल्याला धान्य घ्यायचं असतं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून थोडं थोडं, म्हणजे अगदी किंचितचं धान्य त्या शिवलिंगावर पडेल असं करत करत सगळं धान्य त्या शिवलिंगावर पडेपर्यंत आपल्याला ती शिवामूठ वाहायची असते. एकदमच सगळं धान्य वाहायचं नसतं. तर यंदा श्रावणामध्ये 5 सोमवार आहेत. ते कोणत्या तारखांना आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवर देते. तर पहिल्या सोमवारी तांदळाची, दुसऱ्या सोमवारी तिळाची, तिसऱ्या सोमवारी मुगाची,
श्रावणातल्या चौथ्या सोमवारी जव हे धान्य शिवलिंगावर अर्पण केलं जातं, जे आपण पितृकार्यामध्ये सुद्धा पाहतो। त्याचबरोबर 5वा सोमवार असेल तर मग 5व्या सोमवारी सातू हे धान्य शिवलिंगावर अर्पण केलं जातं। यंदा 5 सोमवार आहे तर 5व्या सोमवारी आपल्याला सातू हे धान्य वाहायचं असतं। बऱ्यापैकी सातू हे धान्य उपलब्ध होत नाही, तर आपण सातूऐवजी गहू ह्या धान्याची शिवामूठ शिवलिंगावर वाहिली तरी सुद्धा चालतं, किंवा मग यापैकी तुम्हाला एखादं धान्य त्या शिवामुठीच्या व्रतामध्ये उपलब्ध झालं नाही ऐनवेळी किंवा मिळालं नाही, तर मग तुम्ही गहू हे धान्य किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेलं एखादं धान्य शिवलिंगावर वाहिलं तरी सुद्धा चालतं। पण शक्यतो प्रयत्न करावा की आपण हेच धान्य शिवामूठ म्हणून शिवलिंगावर वाहिलं पाहिजे। आता सातू धान्याचं ठीक आहे, पण बाकी धान्य आपल्याला अगदी सहजपणे मिळू शकतात, कारण त्या धान्यांचा सुद्धा काहीतरी अर्थ आहे। तर अर्थ काय ते पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पहा, म्हणजे त्याच्या स्क्रीनवर तुम्हाला त्याचा अर्थही दिसेल, कारण व्हॉइस ओव्हर करताना सगळ्याच गोष्टी मला सांगता येत नाही आणि व्हिडिओ खूप मोठा होतो। श्रावणातल्या दर सोमवारी भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीचं धान्य शिवामुठीच्या स्वरूपात अर्पण करताना आपल्याला ते मुक्याने न वाहता त्यांचा काहीतरी मंत्र म्हणायचा असतो। जसं की आपण सर्वांना ज्ञात असलेला मंत्र ओम नमः शिवाय किंवा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र म्हणू शकतात, किंवा मग एक खास मंत्र आहे तो शिवामुठीचं व्रत करताना आपण म्हणू शकतो। नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगीभुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा मंत्रसुद्धा म्हटला जातो। त्याचबरोबर कथेप्रमाणे एक खास गोष्ट आपल्याला ही शिवामूठ वाहताना, तर ती काय आहे ते मी तुम्हाला सांगते। शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा ननंद जावा भरतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा। किंवा मग तुम्हाला यापैकी काहीच म्हणायला जमलं नाही तर तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांचं नाव घेत घेत तुम्ही त्यांना सांगू शकता। आणि अर्थातच भोळे महादेव आहे, फक्त आपण त्यांच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही। कळत नकळत काही चूक झाली तर माफी मागायची आणि आपली इच्छा आपण त्यांना सांगितली तर ते नक्कीच पूर्ण करतात। फक्त आपली जी काही श्रद्धा आहे ती मनापासून हवी। आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा सूडभाव किंवा कोणत्याही प्रकारची कुवृत्ती जिला आपण म्हणतो तर ती असता कामा नये। शिवामूठ वाहिल्यानंतर शिवलिंगाला नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका। तर नैवेद्यामध्ये तुम्ही दुधाचा नैवेद्य, साखरेचा नैवेद्य, पंचामृताचा नैवेद्य, फळांचा नैवेद्य किंवा दही भाताचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता। आणि तुम्ही अगदी संध्याकाळी पूजा केलेली असेल प्रदोष काळामध्ये आणि तुम्ही उपवास सोडण्यासाठी जे काही पदार्थ बनवलेले असतील, शक्यतो कांदा लसूण विरहित बनवावे आणि मग त्यामध्ये जे पदार्थ असतील त्यांचा नैवेद्य तुम्ही शिवलिंगाला दाखवू शकता। शक्यतो श्रावणी सोमवारला उपवास सोडताना कारल्याची भाजी खावी असं सांगितलं जातं। पारंपरिक गोष्टी आहेत त्या प्रत्येक भागानुसार बदलतात, पण लग्नाआधी माहेरी मी बघितलेलं आहे श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना नेहमी कारल्याची भाजी केली जायची। आणि आजी वगैरे सांगायच्या की आपण जसं दिवसभर मिठाचं सेवन करत नाही तर संध्याकाळीसुद्धा आपण पहिल्यांदा दही भात खावा, त्यानंतर उपवास सोडायला म्हणून कारल्याची भाजीसुद्धा खावी। म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या काही कडूगोड घटना घडत असतात तर त्यांची आपल्याला एक प्रकारे जाण राहावी, त्यातून आपण काहीतरी शिकावं आणि आपण पुढे आपली वाटचाल करत राहावी। म्हणजे जीवन जे आहे ते कडू गोड किंवा चांगल्या वाईट घटनांनी भरलेलं आहे आणि म्हणूनच आपण त्याला जीवन म्हणतो। तर असं सगळं ती सांगायची आणि त्यामुळे मग कारल्याच्या भाजीचं महत्त्वसुद्धा आम्हा सगळ्यांना पटवून द्यायची। तुमच्याकडे काय पद्धत आहे तेही तुम्ही मला सांगू शकता। ही पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलायची आणि जो काही नैवेद्य तुम्ही दाखवलेला असतो ना तर तो तुम्ही समजा आता घरी पूजा करतात तर 5-10 मिनिटात तो नैवेद्य उचलून घ्यायचा आणि मग तो नैवेद्य तुम्ही तुमच्या घरातल्या सदस्यांसह खाऊ शकता। समजा तुम्ही सकाळी जरी नैवेद्य दाखवलेला असेल तरी पण घरात ज्यांना उपवास नाही त्यांना तो प्रसादाच्या स्वरूपात खायला देऊ शकतात। कारण शिवलिंगापाशी जो काही नैवेद्य आपण ठेवतो त्यातल्या त्यात घरी पूजा केल्यानंतर तर तो आपण लगेच थोड्या वेळाने उचलला तर तो खाण्यायोग्य असतो आणि आपल्या घरी शालिग्राम असतील तर त्यांच्यापाशी ठेवून नंतरही तो खाण्यास योग्य असतो। फक्त मंदिरामध्ये आपण जी पूजा करतो तर तेव्हा नैवेद्य दाखवतो तर त्यातला कोणताही भाग आपल्याला प्रसादाच्या स्वरूपात घरी आणायचा नसतो। तर मंदिरामधल्या शिवलिंगावरचं जे काही आपण नैवेद्याच्या स्वरूपात पदार्थ वाहतो तर ते खाण्यास बंदी आहे किंवा मनाई आहे किंवा ते वर्ज्य मानलं जातं असा धर्मशास्त्राचा नियम आहे। त्यामुळे घरीसुद्धा नैवेद्य दाखवला तर तो जास्तीत जास्त 5-10 मिनिटं ठेवा आणि लगेच उचलून घ्या आणि त्यातल्या त्यात तुमच्या तुळशीमध्ये वगैरे शालिग्राम असेल तर तिथे ठेवा आणि नंतर तो तुम्ही खाऊ शकता। आणि शालिग्राम नसतील तरी पण एक भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोर तुम्ही तो ठेवू शकता
आणि नंतर तो खाल्ला तरीसुद्धा चालतो, कारण शालिग्राम किंवा आपल्या घरामध्ये असणारा बाळकृष्ण हे सगळे एकच रूप आहे. हरी आणि हर हे एक रूप आहेत असं मानलं जातं. ते एक नाही पण एक रूप आहेत. म्हणूनच त्रिपुरारी पौर्णिमेला आपण हरिहर भेटीचा जो काही प्रसंग आहे तो नेहमीच ऐकत असतो, ते याच कारणामुळे. त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची पूजा करत असताना कापूर आरतीसुद्धा आठवणीने लावावी. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामी हा मंत्र आपण त्याच्यासाठी म्हणतो. तर कापूर आरतीचा उल्लेख त्यामध्ये येतोच. कापूर आरती अवश्य लावा. आणि दुसऱ्या दिवशी पूजा उचलताना पूजेमध्ये ज्या ज्या वस्तू आपण अर्पण केलेल्या असतात, पानं, फुलं किंवा अभिषेक घातलेलं पाणी, समजा तुम्हीसुद्धा मी व्हिडिओत दाखवलेली आहे त्याप्रमाणे शिवलिंगावर गळती ठेवत असाल, म्हणजे असेल तर ठेवताच बरेच जण, नसेल तर ठेवलीच पाहिजे असा काही आग्रह नाही, नाहीतर मग तसेही प्रश्न येतील. मग हे जे काही पाणी असतं अभिषेकाचं तर ते तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता किंवा मग कुणीही ओलांडायला जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ते पाणी ओतून द्या. बाकी पानं, फुलं किंवा इतर जे साहित्य असतं ते तुम्ही अशा ठिकाणी म्हणजे झाडाच्या बुंद्याशी ठेवू शकता. बऱ्याच शहरांमध्ये किंवा गावांमध्ये सुद्धा पूजेचं वापरून झालेलं जे काही साहित्य असतं ते टाकण्यासाठी निर्माल्य कलश बनवलेले असतात, तर तुम्ही त्यातही हे साहित्य नेऊन टाकू शकता. निर्माल्य कलश म्हणजे काय, तर जसं आपण कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडी बघतो त्याच पद्धतीने पूजेचं वापरून झालेलं साहित्य ज्याला म्हणतात निर्माल्य, आणि ते टाकण्यासाठी बनवलेली कुंडी ज्याला म्हणतात निर्माल्य कलश. तर त्यामध्ये तुम्ही हे साहित्य टाकून देऊ शकता, जेणेकरून पूजेचं पावित्र्य राखलं जाईल. पूजेचं वापरून झालेलं साहित्य त्याचाही अपमान होणार नाही, त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल. या व्रताचं उद्यापन कसं करतात, तर तुमचे जेव्हा 5 वर्ष पूर्ण होतात आणि त्यानंतर समजा तुम्हाला हे व्रत पुढे कंटिन्यू करायचं नसेल, म्हणजे कायमस्वरूपी करायचं नसेल, फक्त तुम्ही श्रावणी सोमवारची पूजा करणार असाल, शिवामूठ वाहणार नसाल, तर तुमचे जेव्हा 5 वर्ष पूर्ण होतील तर तुम्ही एखाद्या जोडप्याला तुमच्या घरी जेवायला बोलवू शकता. एखाद्या सुवासिनी स्त्रीला तुम्ही काहीतरी भेटवस्तू किंवा जेवणासाठी आमंत्रित करू शकता. समजा तुम्हाला अशा पद्धतीने उद्यापन करायला जमणार नसेल तर काय करायचं, तुम्ही गोरगरिबांना अन्नदान करू शकता. एखादे किंवा 2 पदार्थ तुम्ही अन्नदानासाठी बनवा आणि गोरगरीब लोकांना नक्की दान करा. आपण आपल्या घरी दररोज पोळी भाकरी व्यवस्थितपैकी जेवतो, सणावारांना सणासुदीचं जेवण पण करतो, पण रस्त्यावर तुम्ही बरेचसे असे लोक बघितले असतील की जे अन्नासाठी किंवा 2 वेळच्या भाजी भाकरीसाठी खूप तरसतात. तर या निमित्ताने आपल्याला अन्नदान करण्याची ही एक संधी मिळालेली असते. आणि शिवामुठीची महती आपल्याला शेवटी काय सांगते, तर एक प्रकारे ती दानाचंच महत्त्व आपल्याला शिकवते की आपल्या ताटामध्ये किंवा आपल्याकडे जे काही आहे ते समोरच्याला मुठभर किंवा पसाभर देण्याची का होईना किंवा घासातला घास देण्याची का होईना आपली तयारी असली पाहिजे. यामुळे आपल्याकडचं कमी होणार नाही, उलट त्यामध्ये उत्तरोत्तर वाढच होत राहील, कारण समोरचा आपल्याला त्या रूपाने काही का होईना आशीर्वाद देत असतो. आपला दयाळू भाव, आपली कनवृत्ती त्यातून दिसून येते. त्यामुळे अवश्य या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता. आता या व्हिडिओमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग की तुम्हाला हे व्रत करत असताना शिवामुठीची कहाणी आवर्जून ऐकायची आहे किंवा वाचायची तरी आहे. जेव्हा आपण कोणतंही व्रत करतो तर व्रत करत असताना त्या व्रताची कथा वाचणं किंवा ऐकणं हा अनिवार्य भाग आहे. त्याशिवाय आपलं व्रत अपूर्ण ठरतं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. त्यामुळे शिवामुठीची कहाणी आवर्जून ऐका किंवा वाचा. मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरच शिवामुठीची कहाणीसुद्धा शेअर करेल. तुम्ही त्याद्वारे सुद्धा ते ऐकण्याचं काम करू शकता. किंवा मग बऱ्याच महिला एकत्र येऊन ही पूजा करत असतात आणि मग त्यातली जर एखादी महिला शिवामुठीची कहाणी वाचत असेल तर तुम्ही ती शांतपणे ऐकण्याचं काम करावं. आणि तुम्ही स्वतः तुमच्या घरी एकटीच ही पूजा करत असाल तर मग तुम्ही तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्यातून ती कहाणी वाचू शकता. आता यूट्यूबवर व्हिडिओंचे ऑप्शन आहे तर त्याद्वारे तुम्ही ते ऐकण्याचं काम करू शकता. तर अशा पद्धतीने ती कहाणी तुम्हाला ऐकायची किंवा वाचायची आहे, हा नियम तुम्ही लक्षात ठेवा. तर माझ्या मते तुम्हाला या व्हिडिओमधून शिवामुठीच्या व्रताबद्दल जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील. तरी पण तुम्हाला काही शंका असतील, अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, म्हणजेच त्यांनासुद्धा या व्हिडिओतून या व्रताची माहिती होईल. आणि याच पद्धतीचे आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ओम नमः शिवाय.